जीवननगर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा केला। त्यानंतर सकाळी 9 वाजता अभिषेक, होमहवन आणि नवग्रह शांती करण्यात आली। सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली। संध्याकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळाच्या वतीने भजन कीर्तन आणि परिसरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी महाभंडारचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले। यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा नेतृत्व आशुतोष म्हस्के, शिवसेना महाड संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले, शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र फाटक, शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गजमल, शाखा प्रमुख बाबू महाडिक, शाखा प्रमुख पांडुरंग औटी तसेच भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, भाजपा कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश विजय त्रिपाठी, समाजसेवक प्रशांत जाधव, टायगर ग्रुपचे संतोष पवार आणि परिसरातील अनेक स्थानिक मान्यवर आणि नागरिकांनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी रघुनाथ नगर, जीवननगर परिसरातील श्री हनुमान मंदिरात येऊन दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष संतोष बामणे यांच्या वतीने करण्यात आले व त्यांना सारंग आगरकर, समित गारगे, कृष्णानंद आचार्य, संदीप गोळे, अजय कुसेकर तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी यांची मोलाची साथ लाभली। जीवननगर स्पोर्ट्स क्लब तर्फे पुष्पगुच्छ व शाल हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त
दर्शन करताना बजरंग बली की
जय श्रीराम. सर्वप्रथम मी आज हनुमान जयंती निमित्त सर्व इथल्या भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज जीवननगर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून दरवर्षी हनुमान जयंती साजरी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आणि भंडारा या माध्यमातून लहान मुलांना क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्किट वाटलं जातं. तर या मला मंडळाच्या वतीने स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मंडळाचे सर्वच संतोष बामणे बाकी त्यांची पूर्ण टीम ही दरवर्षी या माध्यमातून चांगला कार्यक्रम करत असतात उपक्रमाच्या माध्यमातून. म्हणून त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. साहेब, आज श्री हनुमान जन्मोत्सव आहे, काय सांग? नाही, हनुमान जयंती निमित्त जन्मोत्सव आहे आणि हनुमानचा छाया आशीर्वाद सगळ्यांपाठी राहो हीच हनुमान चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. आपले संतोष दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम इथे आयोजन केला जातो. खूप चांगलं नियोजन असतं. बरेच भक्त इथे येतात, हनुमान देवचे बजरंगबलीचे दर्शन घेतात, अगदी सेवा भक्तीने येतात. सर्वांना मी हनुमान जयंतीचे शुभेच्छा देतो व आमच्या सर्वांवर, आपलं सर्व पूर्ण जीवननगर स्पोर्ट्स क्लबचे जे सभासद, आमचं पूर्ण रघुनाथ नगर आहे, आमचा हा जो शिवसेनेचा परिवार आहे, सर्वांवर सुख समृद्ध अशीच असू दे अशी प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. यामध्ये आपण बघितलं की ह्या जन्मोत्सवामध्ये जो कार्यक्रमाचं आयोजन केले, तरुण पिढी जास्त दिसते, काय सांगा? नक्कीच तरुण पिढीचा सहभाग असणं गरजेचंच आहे. कारण की आपले जे संस्कृती आहे, आपले जे प्रथा आहेत, ते पुढे चालवणं पण गरजेचं आहे. त्यासोबतच मोठ्यांचाही मार्गदर्शन गरजेचंच असतो. आणि तरुण पिढीने जो पुढाकार घेतला तरच आपली ही जी संस्कृती आहे ती टिकून राहील आणि पुढे जाईल. तर नक्कीच त्यांचा सहभाग असला पाहिजे. आणि ते चांगलं आहे की इथल्या आपल्या या हनुमान जन्मोत्सवामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांना सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देईन. धन्यवाद.